ट्रेकिंग करायची आवड असेल, मोठे मोठे शिखर पर्वत करायचे असतील, आवडत असेल तर तुम्हाला एकदा तरी कैलास पर्वताने भुरळ नक्की घातली असेल. हिमालयाच्या कुशीमध्ये बर्फाने वेढलेले पांढरशुभ्र किरण, पहिले सूर्याचे किरण आपल्या अंगावर झेलणारे कैलास पर्वत, ज्या पर्वतावर एक अनैतिक शक्ती असल्याचे बोलले जाते. अर्थात हे एक समज आहे आमचा या गोष्टीवर, पण हे मात्र खरे आहे की कैलास पर्वतावर चढण्यासाठी आजवर अनेक ट्रॅकरने आणि रोहिंग्याने बरेच प्रयत्न केले आहेत, पण आतापर्यंत कोणालाही काही यश आलेले नाहीये. असे जग जगातले कितीतरी रोहिंग्याने माउंट एव्हरेस्ट सारखे मोठे मोठे शिखर सर करण्यात जगातले कितीतरी रोहिंग्याने माउंट एव्हरेस्ट सारखे मोठे मोठे शिखर सर करत मग कैलास पर्वत याला अपवाद का आहे? खरे लोक समजतात तशी काही अनैतिक शक्ती आहे का? की मग त्या अजून काही कारण आहे? जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, मी सुनील, तुम्ही पाहताय काहीतरी वेगळे. कैलास पर्वत एक धार्मिक किनारा आहे. हिंदू परंपरानुसार, कथेनुसार कैलास पर्वत महादेवाचे निवासस्थान आहे. भारतीय संस्कृतीतल्या कस्य पुराण, मत्स्य पुराण यासारख्या अनेक पर्वतामधून कैलास पर्वत वर्णन केलेले, त्याला कैलास अखंड असे त्यात पुराणामध्ये म्हटलेले गेले. असे असले तरी म्हटले जाते की कैलास पर्वत सर्व कारणांनी शुद्ध आहे, कारण की महादेवाचे त्या पर्वतावर वास आहे आणि तो पर्वत भंग होऊ नये म्हणून बरेच ट्रॅकर्स कैलास पर्वतावर जाणे टाळतात. पण तरी पण काही प्रयत्न केला होता, पण तो यशस्वी मात्र ठरले नाहीये. हिंदूसोबत जैन, बौद्ध आणि तिबेटी बौद्ध या 4 धर्माचे श्रद्धास्थान ते आहे. असे म्हटले जाते की कैलास पर्वत सृष्टीचे केंद्र सुद्धा मानले जाते, कारण की पृथ्वी एका बाजूला उत्तर ध्रुव तर दुसऱ्या बाजूला दक्षिण ध्रुव आहे, आणि विशेष म्हणजे की दोन्ही ध्रुवाचे मध्य आहे हिमालय पर्वत, आणि याच हिमालयाच्या कुशीत आहे. कैलास पर्वत आजच्या एकसठ मुंडी असे म्हटले जाते, तर याला एकसठ मुंडी या भागामध्ये अनैतिक शक्ती आढळून आल्याचे काही जण सांगतात. तर पर्वत अवतीभोवती राहणारे काही भिक्षू लोक सुद्धा असे अनुभव आल्याचे म्हणतात की पारंपरिक मान्यतानुसार मृत्यूनंतर जो व्यक्ती कर्म चांगले असतात त्या व्यक्तींना कैलास पर्वतावर स्थान मिळते. उदाहरणार्थ घ्यायचे झाले तर महाभारताच्या शेवटी जेव्हा पांडवांनी द्रौपदीसह मोक्षप्राप्ती करण्यासाठी कैलास पर्वतावर चढाई केली, तेव्हा ज्यांनी धर्म पाळला नाही, असे काही अपराध केले, स्वर्गापर्यंत पोहोचू शकले नाही. बुद्धी सोडून सर्वजण एक्स्ट्रा मुंडी असे म्हटले जात सर्वजण कैलास पर्वताच्या कडेवरून एक एक करत घसरत गेले. फक्त धर्माचा कायम पालन करणारा युधिष्ठिर एवढा पूर्ण कैलास पर्वत सर करू शकला आणि स्वर्गात गेला. ही झाली हिंदू परंपरेनुसार कथा. हिंदू पुराण कथा तर एक तिबेट कथेनुसार 11व्या शतकामध्ये मोल नावाचा एक भिक्षूने एकदा कैलास पर्वतावर जाण्याचा प्रयत्न केला होता. कैलास पर्वताच्या शिखरावर माथ्यावर तो पोहोचला सुद्धा होता. या पवित्र आणि रहस्यमय पर्वतावर भेट घेऊन जिवंत परत येणारा तो जगातील पहिला माणूस होता असे म्हटले जाते. पण कैलास पर्वतावर सर करणे एवढे अवघड काय? कारण जगातले 7ही खंड असलेला सर्वात उंच शिखर सर केलेले आहे. त्यात मग अशी आहे की कैलास पर्वताची उंची ही जगातील सर्वात उंच शिखरात असेल. माउंट एव्हरेस्ट पेक्षाही कमी आहे, तर तिबेट 2000 मीटरने कमी आहे की नाही आश्चर्य. आणि याचे कारण असे आहे की कैलास पर्वत उत्तर हा 56 डिग्री पेक्षा जास्त आहे. माउंट एव्हरेस्ट उतार हा 40 ते 60 डिग्री मध्ये आहे. यामुळे एव्हरेस्ट शिखरावर चढाई करण्यासाठी होते तरी कैलास पर्वतावर ते कठीण होते.
असे सांगितले जाते. कैलास पर्वताच्या रचनेविषयी कैलास पर्वताच्या रचनेविषयी असे बोलले जाते की कैलास पर्वताचा आकार एखाद्या पॅरामीटर सारखा आहे. छोट्या छोट्या आकारातल्या तब्बल 100 ते पॅरामीटर मिळून कैलास पर्वत बनले आहे असे लोक सिद्धा सत्य मानते, कारण की रचना जगातील कुठेही नाहीये. यामुळे तर लोकांना हा पर्वत सर करण्याचा निष्कर्ष आहे. आकर्षणातून एकदा 2001 मध्ये एका शिपी टीमने येथे पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, पण ते काही यशस्वी होऊ शकले नाही. ज्यांनी येथे जाण्याचा प्रयत्न केला ते ट्रॅकर्स असे सांगतात की आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जरी येथे जाण्याचा प्रयत्न केला तरी तेथे पोहोचणे येत नाही, कारण की जे लोक पर्वतावर जातात ते आपला रस्ता चुकतो. त्याला माथा तर दिसतोच, पण त्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. तर काही जण म्हणतात की माथ्याच्या जवळपास पोहोचतानाच जोरदार हिमवादळे सुरू होतात आणि भयानक परिस्थिती माणूस पुढे जाऊ शकत नाही. याचा अर्थ तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे तेथे लोकेशन करणे सोपे अवघड आहे. जोरदार हिमवादळे असल्याने वारंवार दिशाभूलही तिथेच होते. भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतली तर कैलास पर्वत सर करणे अवघड आहे, सहज कोणीही सांगू शकत नाही. पण यावर अजून संशोधन आहे, कारण की आज एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे की कैलास पर्वताजवळ जाणाऱ्या पर्यटकांना असे अनुभव सतत येत राहतात की तिथे नख आणि त्यांचे केस भरभर वाढतात. म्हणजे की सामान्य कंडिशन मध्ये नख आणि केस सर्वसाधारण 2 आठवड्यात एवढे वाढतात. तेवढेच वाढ कैलास पर्वताच्या वातावरणात गेल्यानंतर अवघ्या 2 दिवसात होते. त्यामुळे असा अनुभव घेतलेले लोक अनैतिक शक्तीबद्दल बोलतात, पण यात किती तथ्य आहे आणि किती खोटे आहे स्पष्ट झालेले नाहीये. रहस्यावर आजही अनेक जण आणि भरसक अभ्यास संशोधन करतात. त्यात पृथ्वीच्या वातावरणाबाहेर गेल्यावर आपल्या शरीरातील अनेक बदल होतात. वेगवेगळ्या अंतरावर वारंवार वीरांकडून आपण ऐकले असेल. खरे तर यामुळे कैलास पर्वताविषयी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.